नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता पहिली विषय गणित द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक पहिला, दिलेले चित्र मोज व चौकटीत योग्य ती संख्या लिही। दिलेले चित्र 5 आहेत म्हणून चौकटीत उत्तर 5 लिहायचं आहे। ब प्रश्न, दिलेल्या संख्ये एवढी चित्रे काढ। 7 चित्र काढायची आहेत। यानंतर पुढील प्रश्न पहा, संख्या अंकात लिही। 32 उत्तर लिहून दिलेलं आहे। त्यानंतर ड प्रश्न, संख्या अक्षरात लिही। 25 उत्तर लिहून दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2 अ, मागची संख्या लिही। 27च्या अगोदरची संख्या 26 येणार आहे। संख्या मालिका पूर्ण करा। 43, 44, 45, 46 संख्या लिही। दशक एककमध्ये लिहायचं आहे। 2 दशक 7 एकक म्हणजेच 27। ड प्रश्न, लहान संख्येला गोल करा। 13 या संख्येला गोल करा। यानंतर प्रश्न क्रमांक 3, त्यामधील अ सोडव। दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे। 8 अधिक 6 बरोबर 14। त्यानंतर चित्र 5 कप दिलेले आहेत। त्यानंतर 4 कप दिलेले आहेत। एकूण कप किती, तर 9 कप उत्तर लिहायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा, 10 रुपयांची एक मेणबत्ती व 1 रुपयाची एक काडीपेटी घेतली तर किती रुपये द्यावे लागतील? 10 अधिक 1 11 रुपये द्यावे लागतील। ड प्रश्न, सर्वात उंचसाठी खालील चौकटीत बरोबरची खूण करायची आहे। करून दाखवलेली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 अ सोडवा। 8 वजा 0, 8मधून 0 गेले 8च राहतात। ब, चढत्या क्रमाने संख्या लिहायच्या आहेत। 5 नंतर 6, 6 नंतर 7, 7 नंतर 8, 8 नंतर 9। यानंतर पुढील प्रश्न पहा, एका बागेत 10 फुले होती, त्यापैकी 5 फुले रामने तोडली तर बागेत किती फुले शिल्लक राहिली? 10 वजा 5 उत्तर 5 फुले शिल्लक राहिली। ड प्रश्न, दिलेल्या माळेवरील 9 मणी खोड व उरलेल्या मण्यांची संख्या लिही। आता उरलेले मणी किती आहेत? जर आपण मोजून पाहिले तर 7 भरतात, म्हणजेच एकूण मणी 16 होते, त्यातले 9 खोडले तर उत्तर 7 येणार आहे। प्रश्न क्रमांक 5, त्यामधील अ, पुढचा वार लिही। मंगळवार नंतर बुधवार। विद्यार्थ्यांनी 7 वारांची नावे क्रमाने पाठ करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला अशा प्रश्नांचं उत्तर लिहिता येईल। त्यानंतर ब प्रश्न, चित्र तक्ता बघ व उत्तर लिहायचं आहे। क प्रश्न, आकृतिबंध पूर्ण करा। वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, पुन्हा वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ म्हणजेच इथे गोल अर्थ घ्या। ड प्रश्न, दशक व एकक लिहा। 48 4 दशक 8 एकक। चित्रावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत। प्राणी संग्रहालयात किती हरणे आहेत? हरणांची संख्या मोजायची आहे आणि उत्तर लिहायचं आहे। चित्र दिसत नसेल तर व्हिडिओ थोडा HD मध्ये करा, म्हणजे चित्र दिसतील। हरणे 4 आहेत। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत।